नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वरळीमधून वरळी अमरनगर आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार आहोत ज्यांची नावं आहेत पवार वहिनी आणि नाईक वहिनी. या दोघींबरोबर कोण असणार म्हणजे आजच्या खेळामध्ये नणंद सहभागी होणार, बहीण, आई, सासू की जाऊ, त्यांच्याचकडे जाऊ आणि मग बघू. भेटूया पहिल्या वहिनी. वरळी सासमिरा मार्ग अमरनगरमध्ये राहणाऱ्या सौ चैताली निलेश पवार वहिनींना भेटून आज गप्पांना सुरुवात करणार आहोत. विणकाम आणि वाचन अशी आवड असणाऱ्या वहिनी आज प्रश्नांना कशा सामोऱ्या जातात तेही बघणार. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. चैताली निलेश पवार. माहेरचं नाव? चैताली परशुराम देसाई. माहेर कुठलं? घाटकोपर. म्हणजे कुठे? घाटकोपर म्हणजे गोळीबार रोड. मग हे सांगा ना. एवढं मोठं आहे घाटकोपर, काय स्टेशनवरून ओरडायचं? नमस्कार. वहिनी आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा प्रथम पवार. बर. ही प्रथमची मैत्रीण रिद्धी. आमच्या ननद. नमस्कार. सासूबाई, सासरे. नमस्कार. हे मिस्टरांच्या मामी. बर. हे माझे चुलत दीर. नमस्कार. बाकी सगळं हा हे चुलत सासरे. नमस्कार. बाकी सगळं माझा अमरनगर परिवार. वा वा वा, छान 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 छान. टेन्शन आलंय तुम्हाला ना? घाबरू नका. हा, चला प्रश्नोत्तर आणि गप्पा. वहिनी, या ठिकाणी राहायला आलात, साधारण किती वर्ष इथे राहतात? 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. आता इथून कुठे शिफ्ट होणार? कुठे जाणार? वाशीला जाणार शिकून. हो, मिस्टरांबद्दल सांगा. म्हणजे सरळ आहेत, एकदम अबोल आहेत. अबोल आहेत. कुठे कसं जमलं लग्न? ह्यांची चुलती होती ती माझ्या म्हणजे बाबांची मामाची मुलगी. तर मामा तिला एकदा बोलले की माझ्या मुलीचं लग्न करायचं वगैरे. तर ते बोलले की माझा पण पुतण्या आहे म्हणून, तर आपण बघूया पत्रिका जमते का वगैरे. त्यानंतर मग पत्रिका वगैरे बघितली आणि लग्न झालं. हां, लग्न कुठे झालं? दादरला, शारदाश्रम. शारदाश्रम मध्ये. बरं, हे काय वेळेवर येतात? सांगितलेल्या वेळी घरी येतात? नाही का? ऑफिसचं काम वगैरे असतं त्यामुळे त्यांना उशीर होतो यायला असं तुम्हाला सांगतात की खरंच उशीर होतो? खरंच उशीर होतो. खरंच उशीर होतो. बाय. नणंदबाईंचं नाव सांगा. हर्षदा वांगणकर. हर्षदा. चला बोलवा त्या. नमस्कार. तुम्ही कुठे राहायला? आधी कुठे होता राहायला? वरळी. म्हणजे कुठे? हो, नेहमी अशाच हळू बोलता का? वहिनी, काय झालं असेल आज नणंदबाईंचं असं? इथे आल्यावर काहीतरी गडबड होते ना? सांगा आता, वहिनीबद्दल सांगा तुम्ही. साधी आहे, सरळ. साधी आहे, सरळ आहे आणि काय जिद्दी आहे. जिद्दी आहे. आणि तुमचा भाऊ? भाऊ पण आहे जिद्दी आहे. बरं, तुमचे ते कसे भेटले तुम्हाला? मी लहानपणापासून मामांकडे होते हा. ना, परळला. हा. तिथे आमची ओळख. अच्छा. ते आलेत का आज? नाही. नाही आलेत? बरं बरं. आता मी प्रश्न विचारतो. मला सांगा, तुम्हाला प्रश्न आहे. बिल्डिंगच्या खाली होम मिनिस्टरच्या या संपूर्ण आमच्या ग्रुपचं स्वागत करणारा एक बोर्ड लिहिलेला आहे. त्या बोर्डवरती कुठल्या मंडळाचं नाव आहे? नवमित्र क्रीडा मंडळ. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला. आता उखाणा पूर्ण करायचा तुम्ही. मी एक ओळ सांगणार, तुम्ही पूर्ण करायचं. हा. होम मिनिस्टर म्हटलं की घरी असतो सोहळा. पुढे मिस्टरांचं नाव घेऊन उखाणा पूर्ण करायचा. ह्या मदत करू शकता ना? हा हा हा. हे बक्षीस गेलं, दोघींनी मिळून घालवलं. आणि आता यानंतर एक खेळ बघा. 5 शब्द वाचून दाखवणार आहे. पहिला शब्द तुम्ही सांगायचा, नंतर दुसरा तुम्ही, तिसरा तुम्ही, चौथा तुम्ही आणि 5वा तुम्ही. न थांबता 5ही शब्द जर सांगितले त्याच क्रमाने 1, 3 आणि 5 तुम्ही, 2 आणि 4 तुमच्याकडे. एकदाच वाचून दाखवणार, पण ते शब्द तुम्ही सांगितले तर बक्षीस मिळणार. तयार आहात? कावरा बावरा, कानाकोपरा, कामकाज, काबाड कष्ट, काटकसर.
सांगा. कावरा बावरा. 1 कानाकोपरा. 2 काय काच. 3 बाद. काम 4 कानाकोपरा. परत कानाकोपरा. काय होतं? एक नंबर काय होतं? कावरा बावरा. 2 3 4 सगळे मिळून आता कावरे वावरे झाले होते. काबाड कष्ट आणि शेवट काय होता? काटकसर. खरं तर या सगळ्याच गोष्टी रोजच्या जीवनात लागणाऱ्या, पण तरी सुद्धा या दोघी ज्या काय सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून इकडे बसलेले आहेत त्या घाबरल्या दोघी आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. चला आता यानंतर भेटूया आपण नाईक वहिनींना. वरळी कस्तुरबा गांधीनगर परेल शिवसंदेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधल्या सौ प्रीती प्रशांत नाईक वहिनींना आता आपण भेटणार आहोत. गाणी ऐकण्याची आवड असणाऱ्या वहिनी गप्पा कशा मारतात तेही बघूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं प्रीती प्रशांत नाईक. माहेरचं नाव? माहेरचं शीतल प्रकाश देसाई. आणि माहेर कुठलं? माहेर वरळी पोलीस कॅम्प. घ्या ओळख करू. हे माझे मिस्टर प्रशांत नाईक. नमस्कार. ते माझे पप्पा. नमस्कार. ते छोटे दीर माझे. त्या वहिनी, ही माझी छोटी बहीण. बर. तर हे आमचे सगळे बिल्डिंग मधले ही बहीण. ह्या पण वहिनी. ही आई माझी. नमस्कार. ही माझी ननंद. नमस्कार. आणि ह्या मामी आमच्या. ही एकदम सर्वात लहान बहीण. आणि ह्या वहिनी आमच्या मामाच्या. चला. आणि ही माझी छोटी आणि हा माझा भाचा. अरे वा वा छान. अजून एक छोटी झोपली. प्रश्नोत्तर. वहिनी बालपण कुठलं तुमचं? पोलीस कॅम्प. वरळी पोलीस कॅम्प. आणि हे कुठे भेटले? हे आमचं अरेंज मॅरेज पण ते असेल. कसं ठरलं? कसं माझे चुलत काकांनी ठरवलं असं करण्याचं. आणि शाळा कुठली तुमची? शाळा इकडे वरळीलाच नाबर गुरुजी विद्यालय. आणि मग शाळेतले शिक्षक वगैरे कोण आठवतात का? हो सर्व. सर्व म्हणजे 1ली ते 10वी तिथेच होता हो तुम्ही? 1ली ते 10वी तिकडे आणि नंतरचं कॉलेज रुपारेल कॉलेज. मिस्टर काय करतात? मिस्टर DBS बँकेमध्ये बँक एक्झिक्युटिव्ह. अच्छा. तुम्ही काय करता? मी सध्या घरीच. म्हणजे मीही होते जॉबला पण छोटी मुळे सोडलं. पण आता करणार पुढे? नाही. अजून एक छोटी झाली आता 15 दिवसापूर्वीच. बरं. बालपण कसं झालं? बालपण एकदम मजेत. कोण कोण होतात घरी? आम्ही 5 बहिणी. सगळ्यांची लग्न झाली? नाही, तिघींची झाली. आमच्या दोघी आहेत अजून. त्यांचं म्हणजे शिक्षण चालू आहे. शिक्षण नाही. हां. आणि बाबा काय करायचे? बाबा पोलीसमध्ये. पोलीसमध्ये? IAS आहेत. हो, मग ते लहानपणी कधी अशी ओरडायचे वगैरे का? नाही नाही, पप्पा भरपूर शांत. शांत तरी पोलीस मध्ये? हो. म्हणजे त्यांच्या ड्युटीवर ते असतील तसं करत पण घरी शांत. मग आता नणंदबाईंना बोलवता? हो. बोलवा. ताई या. नमस्कार. वहिनीबाईं बद्दल सांगा आता. बहिणी माझी प्रेमळ आहे, हौशी आहे, मनमिळाऊ आहे, बर. कामसू आहे. हा. आणि माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. बर. बहिणी म्हणजे माझी बहीणच आहे. बरं बरं. तुम्ही कुठे असता? मी जोगेश्वरी. जोगेश्वरी. मजास्वाडी. मग एकमेकींशी फोनवरनं संपर्क असतो? नेहमी रोजच, म्हणजे रोज एक तरी फोन असतो. तुम्ही काय करता? मी शाळेत टीचर होती, पण आता माझा 3 महिन्याचा मुलगा आहे, सर्वेश नाव त्याचं. बर. त्याच्यामुळे तर आता सध्या मग त्यामुळे जॉब ब्रेक केलाय. काय वहिनी केवढं कौतुक केलं त्यांनी. त्या पण तशाच आहे. त्या पण तशाच आहेत ना? ते कळतच आहे त्यांच्या. चंपा चमेली जाई अबोली पहा माझी वहिनी अशी. अरे वा, तुम्ही तर गाणंच म्हटलं. आता वहिनी तुम्हाला प्रश्न विचारतो. माझा पहिला प्रश्न मला सांगा. इमारतीच्या म्हणजे या बिल्डिंगच्या लिफ्टच्या वरती लिफ्टची वेळ किती लिहिलेली आहे? लिफ्टची वेळ सकाळी 9 ते 11. अभिनंदन वहिनी. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता उखाणा पूर्ण करा. तुमच्या देवघरात चांदीच्या मूर्ती किंवा देवाच्या देवघरात चांदीच्या मूर्ती. आता पुढे उखाणा पूर्ण करा. देवाच्या देवघरात चांदीच्या मूर्ती. प्रशांतराव हीच माझी खरी सत्कार मूर्ती. सत्कार मूर्ती. वा, अभिनंदन वहिनी. 1 2. चला, 300 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि आता वहिनी हे 5 शब्द मी तुम्हाला सांगणार. पहिला तुम्ही, दुसरा तुम्ही लक्षात ठेवायचा, तिसरा तुम्ही, चौथा तुम्ही आणि 5वा तुम्ही. पुन्हा मी एकदा सांगून झाले की त्याच क्रमाने तुम्ही सांगायचं. सांगू? हां. चारा पाणी, 4 चौघे, चाल ढकल, चुकबुल,
चोळामोळा. सांगा. चारा पाणी. चूक 4 चौघी. 2. चूक भूल. गडबड झाली. चुकबुल त्यांचं होतं. आणि यांच्याकडे काय होतं? चालढकल. चालढकल हो. आणि शेवटी काय होतं? चारा पाणी चोळामोळा. चोळामोळा. 5 सोपे शब्द पण कधी कधी कठीण होतात. तसंच झालं आणि हे बक्षीस गेलं.